संक्रांतीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला सुरुवात झाली। दिल्लीकरांसोबतच देश विदेशातनं या फेस्टिवलसाठी लोकांनी गर्दी केली आहे। अनेक पतंगबाज इथे निरनिराळे पतंग उडवण्याची मजाही लुटतात। चला तर मग पाहूया कसा रंगतोय दिल्लीमध्ये इंटरनॅशनल काइट फेस्टिवल। पतंग ही खरं तर माणसाच्या इच्छा आणि आकांक्षांचं प्रतीक मानले जाते। आकाशात उंच भिरभिरणाऱ्या पतंगीसारखं आपलं आयुष्य असावं असं कुठल्याही माणसाला वाटेल आणि म्हणूनच सध्या सुगीचे दिवस आहेत। देशभरामध्ये कुठे मकर संक्रांत साजरी होतीये, कुठे बिहू, कुठे पोंगल, तर पंजाबसारख्या ठिकाणी लोहडी। आणि म्हणूनच या दिवसामध्ये पतंग उडवण्याचे प्रकार जे आहेत ते उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। आणि याच निमित्तानं सध्या राजधानी दिल्लीमध्ये इंटरनॅशनल काइट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे। आपण या इंटरनॅशनल काइट फेस्टिवलमध्ये विविध देशांमधल्या पतंगीचा आणि इथं आलेल्या सगळ्या तरुणाईचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी घेणार आहोत। दिल्लीतला हा चौथा काइट फेस्टिवल आहे आणि आपण पाहू शकतो की अगदी वेगवेगळ्या देशामधले काइट फ्लायर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। अगदी नेदरलँड असेल, मलेशिया, त्याच्यानंतर थायलंड, युक्रेन, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमधले अगदी नामांकित असे काइट फ्लायर्स जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। केवळ पतंग उडवण्याचाच आनंद दिल्लीकरांना या ठिकाणी मिळणार नाहीये, तर ज्यांना पतंग उडवायची इच्छा आहे मात्र काहीसे ते कॉन्फिडंट नाही आहेत, त्यांना पतंग उडवण्याचं प्रशिक्षण, पतंग बनवण्याचं प्रशिक्षण जे आहे ते देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्टॉल्समध्ये पतंग जे आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बहुत अच्छा लग रहा है बिकॉज आई एम मीटिंग माई इंटरनेशनल फ्रेंड्स who are fond of kite flying, I like it. पतंग ही खरं तर आपल्या सगळ्या आयुष्याचं प्रतीक आहे, कारण पतंग काटणं, पतंग एकमेकांची काटणं हे प्रकार जे आहेत त्या आयुष्यामध्ये सुरूच असतात आणि त्याचंच कुठेतरी प्रतिबिंब जे आहे ते पतंग उडवण्यामध्ये असतं। पतंग गिरक्या घेऊन देखील कधी कधी सावरते आणि उंच आकाशामध्ये उडते आणि तसंच आपल्या आयुष्याचं देखील आहे, कारण अनेक संकटातून आपण देखील सावरत असतो आणि पुढं आयुष्यामध्ये भरारी घेत असतो। बहुत मज़ा आ रहा है। शुरुआत में विंड नहीं थी, अब विंड है तो बहुत ही मज़ा आ रहा है। पहले मेहनत करनी पड़ी थी, अब एंजॉय कर रहे हैं। ये जो हमारी स्ट्रिंग होती है नॉर्मल स्ट्रिंग नहीं होती, तो इफ़ यू डोंट हैव विंड यू कांट फ्लाई इट। तो विंड इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग। आप कहाँ से हैं? क्या आपने पहले भी काइट फेस्टिवल में पार्टिसिपेट किया है? जी हाँ, इससे पहले मैंने अहमदाबाद में करा है और ये मेरा दूसरा है। या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवामध्ये केवळ पतंग उडवण्याची मजाच नव्हे तर पतंगीबद्दलची काही ऐतिहासिक माहिती देखील देण्यात आलेली आहे। चायनामध्ये खरं तर याची सगळ्याची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आता ही चळवळ खरं तर सगळ्याच राष्ट्रांमध्ये फोफावलेली आहे आणि अनेक देशातले नागरिक जे आहेत ते या पतंग महोत्सवाचा किंवा पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात। नासानं देखील आपल्या काही स्पेस मिशन्समध्ये कशा पद्धतीने या टेक्निकचा वापर केलेला आहे याचा देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पतंगीच्या बद्दलचं जे जे काही आहे हे सगळं या आपल्याला महोत्सवामध्ये पाहायला मिळतंय। काफ़ी मज़ा आ रहा है। काफ़ी कंट्री की फ्लाइट पतंगे हैं एंड अभी पहली बार ही देखा है। गुड एक्सपीरियंस। डिफरेंट टाइप्स की काइट्स तो आई थिंक सिर्फ फोटो में देखी थी, आज लाइव देख रहे हैं। इट्स रियली नाइस। बहुत अच्छा लगा। हम नहीं फर्स्ट टाइम आए हुए हैं और देख के बहुत अच्छा लगा। पहले हम लोग हमेशा टीवी पे देखते थे, आज रियल में देख रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है। दिल्लीतलं सध्याचं वातावरण देखील अतिशय मस्त आहे, थंडी आहे। 2 ते 3 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे। आज खरं तर काहीसं ढगाळ वातावरण आहे, पण तरी देखील पतंग प्रेमींचा उत्साह काही कमी झालेला नाहीये आणि पुढचे 3 दिवस दिल्लीकरांची पावलं जी आहेत ती या पतंग महोत्सवाकडे वळलेली असतील, कारण अतिशय मस्त वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये सगळेच जण या पतंग महोत्सवाचा आनंद लुटताना दिसतील। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।